किती असावा लोड करंट? तुमचे माईक जर ऑफ असतील तर ते ऑन करा आणि बोलून परत माईक ऑफ करायला हरकत नाही. सर आवाज पोहोचतोय माझा? 300 अँपिअर, 400 अँपिअर, बरं 200 अँपिअर, आता डिपेंड ऑन म्हणजे तुमच्या 300 जे काही तुमचा लोड असेल त्याप्रमाणे. हां, मग तसं हां. बोलण्याच्या ऐवजी आपण काय करू, त्याला पर्सेंटेज मध्ये बोलू, म्हणजे ते युनिव्हर्सल होईल आपल्याला. बरोबर? म्हणजे 50%, 40%, 100% असं पर्सेंटेज मध्ये बोललं तर मग आपल्याला एक फिगर सांगण्याची आवश्यकता आहे. समजा तर लोड करंट हा किती पर्सेंट असतो साधारणतः? सीटी रेशिओच्या पकडू आपण, सीटी रेशिओच्या किती पर्सेंट असतो? 70 to 80. अप टू 100% आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे समजा 400/1 चा जर आपला सीटी रेशिओ असेल तर 400 अँपिअर पर्यंत जर आपण त्या फीडरला लोड दिला तरी आपण त्याला लोड करंट म्हणूनच पकडू शकतो. ठीक आहे. आता पुढे जर जायचं आपल्याला तर ओव्हरलोड करंट म्हणजे समजा तुम्हाला एखादं पंचिंग करावी लागली किंवा एखाद्या फीडरचं लोड जे आहे ते सडनली थोड्या वेळासाठी वाढलं तर हा करंट किती असेल? जर लोड करंट 100% असेल तर किती असावा? 200ची सिटी असेल तर 200 पेक्षा जास्त ओव्हरलोड. म्हणजे परत आपल्या इथे पर्सेंटेज मध्ये बोलायचं. समजा 200ची सिटी म्हणजे 100% लोडिंग हा आपला लोड करंट झाला. 110%, 112. म्हणजे साधारणतः ॲबनॉर्मल लोडिंग कंडिशनला तो 110 ते 120 जो आहे तो आपल्याला पकडायला हरकत नाही. मग ह्या केसमध्ये आपलं फीडर ट्रिप व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? म्हणजे काय अपेक्षित आहे आपल्याला? समजा ट्रिप व्हायला हवं ह्या कंडिशन मध्ये. म्हणजे 200 अँपिअर जर सीटी रेशिओ तुम्ही पकडला 200/1 चा तर इथं 120%च्या हिशोबाने 240 अँपिअर झालं. बरोबर? हो. ठीक आहे. आणि त्यावेळेला आपलं फीडर जे आहे ते ट्रिप व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा. हो. ठीक आहे. फॉल्ट करंट जो आहे तो किती पकडावा आपण आता साधारणतः? जर 100% लोड करंट असेल, 120% ओव्हरलोड करंट असेल तर फॉल्ट करंट किती असावा? 200 साठी 240. ठीक आहे, काय हरकत नाही. एक जनरल बँड सांगतो मी तुम्हाला की 5 to 10 टाइम्स ऑफ फुल लोड करंट. पण 200% जरी असेल म्हणजे 5 to 10 टाइम्स म्हणजे इथं 500 ते 1000% झालं समजा. पण 200-300% जरी असेल तरी आपण त्याला फॉल्ट करंट म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यामुळे जनरल हे बँड जे आहे हे बँड कशासाठी सांगतोय की त्या माध्यमातून आपल्याला रिलेला सेटिंग द्यायची असतात. तर बऱ्याचदा कसं असतं की आपल्याला ओव्हरलोड अलाउड करायचंय, मग आपण काय करतो की सेटिंग रिलेला असे देतो की त्याने 120% जरी लोड गेलं तरी ट्रिप व्हायला नको. पण बऱ्याचदा आपल्याला 120%ला ट्रिपिंग पण आवश्यक असते. मग त्याप्रमाणे आपण रिलेला सेटिंग देतो की 120% आपलं लोड गेलं तरी आपल्याला ट्रिपिंग व्हायला पाहिजे. आणि फॉल्टला तर मात्र कंपल्सरी आपल्याला ट्रिपिंग पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. तर या अनुषंगाने जर आपण पुढे जायचं ठरवलं तर साधारणतः एक सिंपल सिस्टीम आपण घेऊयात. एक आपला बस आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याला फीडर आहे. समजा बसला आपण नाव दिलं 132 kV चा बस आहे आणि फीडरला जे काही हे आहे त्याची एलव्ही साईड आहे ट्रान्सफॉर्मरची ती 33 kV आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची जर रेटिंग आपण म्हटलं तर 132/33 kV असं म्हणायला हरकत नाही. आणि लेटेस्ट हा ट्रान्सफॉर्मर जो आहे हा 25 MVA चा आहे. तर त्या केसमध्ये आपला एचव्ही साईडचा करंट किती असेल? सगळ्यांना करंट काढता येतो? नसेल तर मला काय हरकत नाही, मला सांगा, मी तुम्हाला एकदा परत सांगून देतो कसं काढायचं. करंट काढता येईल. किती करंट जाईल 25 MVA चा 132 kV साईडला? आता आपलं ट्रान्सफॉर्मरचा MVA किती आहे? 25. तर आपला फॉर्म्युला काय आहे? पॉवर P इज इक्वल टू म्हणजे √3 म्हणजे काय? 1.73 समजा 1.73 घेतो मी. तर √3 मला काढता येत नाही म्हणून √3 गुणिले आपला केव्ही गुणिले करंट आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता इथं पॉवर कशामध्ये? MVA मध्ये आहे. बरोबर. तर किती MVA आहे? तर 25 MVA. म्हणजे 25 प्रति MVA म्हणजे किती शून्य? 1 2 3 4 5 6 शून्य. ठीक आहे. इज इक्वल टू √3 ला मी 1.73 लिहितो. ठीक आहे. गुणिले केव्ही किती आपल्याला एचव्ही साईडचा करंट काढायचा आहे म्हणजे तो येईल 132 kV. म्हणजे 132 वर 1 2 3 0 गुणिले आपल्याला काय करंट काढायचं आहे. मग ते जर आपण इकडे करंट काढायचं असेल तर मग करंट इज इक्वल टू काय होणार आहे? इज इक्वल टू 25,000 1 2 3 4 5 6 25 वर 6 शून्य
भागिले 132 केवी 1 2 3 गुणिले 1.73 1.73. ठीक आहे. तर ह्याचं जर उत्तर आपण काढलं समजा तर ते उत्तर आपल्याला मिळणार आहे 109 एम्पियर. ठीक आहे. ते जर समजा आपल्याला एलव्ही साईडचा करंट काढायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, एलव्ही साईडचा जर काढायचा असेल तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा मॉडिफाय करायचा, फक्त एचव्हीच्या ऐवजी आपल्याला एलव्हीचा करंट काढायचा आहे. म्हणजे आय इज इक्वल टू 25 वर 1 2 3 4 5 6 0 भागिले 132 ऐवजी इथे येणार 33 केवी 33 1 2 3 गुणिले 1.73 म्हणजे √3. त्याचे उत्तर किती येणार आहे, तर त्याचं उत्तर येईल 437 एम्पियर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला वापरून एचव्ही आणि एलव्हीचा करंट जो आहे तो ट्रान्सफॉर्मरचा काढता येतो. त्यामुळे इथून पुढे अंदाजे करंट सांगायचं नाही 150 वगैरे, ऍक्च्युअल कॅल्क्युलेट करायचं आणि सांगायचं, म्हणजे तुमचं नॉलेज पण वाढेल, तुमच्या ऑर्गनायझेशन मधला रिस्पेक्ट पण वाढेल. त्यामुळे आपलं जे काही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे त्याप्रमाणे आपण फॉलो करायची. ठीक आहे. इथं बघा एलव्हीचा करंट जो आहे तो 437 एम्पियर दाखवलेला आहे आणि फीडर जे आहे ते लेटेस्ट आहे फीडर नंबर 1, त्याचा करंट लोड करंट आहे 100 एम्पियर. तसेच उरलेल्या फीडर 2 3 4 चा पण लोड करंट आहे 100 100 100. मग आता टोटल लोड करंट किती होणार, 400 एम्पियर आपल्याला लोड करंट होणार. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा टेबल भरायचा आहे आणि कोणत्या ह्याच्याने भरायचा, तर ह्याच्या या फीडर 1ला आपल्याला रिले लावायचा आहे. ठीक आहे. आणि त्याचा सिटी रेशो आहे 100/1. ठीक आहे. तर आता तुम्ही सांगायचं त्या पद्धतीने मी हा जो टेबल आहे हा टेबल इथे भरतो समजा. ठीक आहे. आता 4 केस आपण डिस्कस करू जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे ते याच्याबद्दलचं बऱ्यापैकी क्लिअर होईल. तर आता केस 1 मध्ये मी नॉर्मल म्हणतोय, म्हणजे सिच्युएशन जी आहे ती नॉर्मल आहे आणि रेशिओ आपला सिटी रेशिओ 100/1 आहे. तर इथं नॉर्मल सिच्युएशनला किती करंट लिहू मी, लोड करंट 100 आहे, एक करंट किती लिहू, 1 एम्पियर. किती, नाही मला सेकंडरीचा नको, प्रायमरीचा करंट पाहिजे आता. 100 एम्पियर बरोबर. ठीक आहे. मग आता या केसला मला या फीडरला ट्रिप करायचं आहे का नाही करायचं आहे, सिच्युएशन नॉर्मल आहे 100 एम्पियरचा करंट आहे, मी फीडरला ट्रिप करू का नको करू, नको, म्हणजे नो म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ट्रिप टाइमचा तर काही विषयच नाही येणार. ठीक आहे. आता दुसरी केस आहे आपली की ह्या फीडर मध्ये ओव्हरलोड झालंय, म्हणजे काहीतरी बंचिंग वर केलं तुम्ही किंवा अचानक लोड वाढलं. तर आता हा ओव्हरलोड करंट किती लिहू आपण, आधीची जे प्रेझेंटेशन बघितलं त्या माध्यमातून किती ओव्हरलोड लिहू, मोर दॅन 100 एम्पियर. म्हणजे समजा मी लिहितो 120 एम्पियर समजा थोड्या वेळासाठी. ठीक आहे. मान्य आहे सगळ्यांना, यस. हो बरोबर आहे. ठीक. मग आता या केस मध्ये फीडर ट्रिप करू का नको करू, करायचं. येस, यस लिहितो. ठीक आहे. आता मग ट्रिप करायचं तर किती वेळा ट्रिप करायचं हे पण मला क्लिअर करावं लागेल. मग किती वेळा ट्रिप व्हायला पाहिजे हे फीडर, तुम्ही तुमचं मत व्यक्त करा, काय हरकत नाही, आपण त्याला करेक्ट करू, म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग वाढेल. किती वेळामध्ये, 1 टाइम, 2 हा एक वेळा ट्रिप होतो. लेस देन 1 सेकंड. लेस दॅन 1 सेकंड म्हणजे मग 900 मिली सेकंद लिहू, येस. मिली सेकंद. ठीक. चल आता केस 3 मध्ये की फॉल्ट झाला आणि फॉल्ट करंट जो आहे तो समजा दुप्पट आहे, म्हणजे 200 एम्पियर किंवा तिप्पट पकडू, चला 300 एम्पियर झाला. आता फीडरला ट्रिप करावं लागेल का, येस ऑब्विसली येस करावंच लागणार. ठीक आहे. आता इथं टाइम मला ट्रिपिंग किती वेळात अपेक्षित आहे, ट्रिपिंग तेवढं लवकर, अजून लवकर पाहिजे. कमी. मग किती वेळ लिहू, 500 मिली एम्पियर. ठीक 500 मिली सेकंद. आता चौथी आणि शेवटची केस घेऊ आपण.
की 300च्या ऐवजी करंट जो झाला तो 1000 झाला. 1000 10 पट वाढला. ट्रिपिंग तर ऑब्विसली पाहिजेच मला इथे. ठीक आहे. आता टाइम मला 500 ठेवू 900 ठेवू का त्याच्यापेक्षा कमी ठेवू? 500 ठेवलं. 500 कमी झालं. कमी करावं लागेल. किती कमी करू? अंदाजे सांगायचं आपल्याला, काही हरकत नाही. 100 मिलीसेकंद. 100 मिलीसेकंद. ठीक आहे. आता ही इन्फॉर्मेशन आपण इथे भरली. की जेव्हा म्हणजे आपली रिक्वायरमेंट काय आहे की जेव्हा सिच्युएशन नॉर्मल असेल तेव्हा मला ट्रिपिंग नकोय. जर थोडस करंट वाढला तर मला ट्रिपिंग पाहिजे, पण थोडं डिले ट्रिपिंग पाहिजे, लगेच नको. त्यापेक्षा जर थोडा करंट वाढला तर मला आधीच्या पेक्षा लवकर ट्रिपिंग पाहिजे, आणि करंट जर खूप वाढला तर मला लवकर ट्रिपिंग पाहिजे. बरोबर आहे. ही माझी रिक्वायरमेंट आहे. बरोबर आहे. समजलं सगळ्यांना हे? येस. आता त्या अनुषंगाने जर आपल्याला ह्याचा आउटकम काढायचं म्हटलं तर काय आहे की मला जेव्हा पाहिजे तेव्हा रिलेला ट्रिप करता यायला पाहिजे. मला जर वाटलं की रिलेने थोडं थांबून ट्रिप करायचंय तर रिलेने थोडं थांबून ट्रिप करायचंय, आणि मला जर वाटलं समजा की माझ्या हिशोबाने रिलेने ट्रिप व्हायला पाहिजे, तर हिशोब काय आहे? तर हिशोब असा आहे की जर लेस ओव्हर करंट असेल तर त्याने मोर टाइम घ्यायला पाहिजे ट्रिपिंगसाठी, आणि जर मोर ओव्हर करंट असेल तर त्याने लेस टाइम घ्यायला पाहिजे ट्रिपिंगसाठी. बरोबर आहे. म्हणजे माझ्या रिलेकडनं आपल्याला ही अपेक्षा आहे की बाबा माझ्या गरजेप्रमाणे मला जर आवश्यकता वाटली तर त्याने फटकन ट्रिप होऊन जावं. मला जर वाटलं तर त्याने थोडं थांबून ट्रिप व्हावं. मला लगेच ट्रिपिंग नकोय काही केसमध्ये, आणि काही केसमध्ये मला असं पाहिजे की करंट जर कमी असेल तर त्याने आरामात ट्रिप व्हावं, करंट जर जास्त असेल त्याने फटकन ट्रिप व्हावं. बरोबर आहे. म्हणजे ह्या साधारणतः आपण जे आधीची स्लाइड बघितली त्याच्यावरनं आपल्याला रिलेकडनं त्या अपेक्षा आहेत. बरोबर. सगळ्यांना मान्य आहे? चल, म्हणजे एवढ्या रिक्वायरमेंट वरती आपण आता रिले जो आहे तो आपल्याला पाहिजे. मग रिले कसा पाहिजे? तर आता हे आपलं जनरल ओपिनियन झालं की आपल्याला असं पाहिजे, पण मग ते रिलेच्या भाषेत समजून सांगण्यासाठी आपल्याला काय करावं, त्याचा ग्राफ तयार करायचा. बरोबर आहे. मग ग्राफ कसा तयार करायचा? तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण प्लॉट करून घ्यायचे. एक्स ऍक्सिस वरती करंट लिहायचं आणि वाय ऍक्सिस वरती ऑपरेटिंग टाइम लिहायचं. का? कारण मला माझी रिक्वायरमेंट काय आहे की मला कधी लवकर पाहिजे, कधी उशिरा पाहिजे, कधी जास्त करण्यात तर कमी वेळात ट्रिप व्हायला पाहिजे, कमी करण्यात तर जास्त वेळात ट्रिप व्हायला पाहिजे. मग हे मला ग्राफ वरती काढावं लागेल की नाही? तर अशा प्रकारे करंट आणि ऑपरेटिंग टाइमचा मी ग्राफ तयार करायला सुरुवात केली. पहिली रिक्वायरमेंट काय माझी, जर वन टाइम माझा करंट असेल, टी म्हणजे टाइम्स, वन टाइम्स करंट असेल म्हणजे 100% जर करंट असेल, सिटी रेशिओ 100चा असेल आणि 100 एम्पियर जर करंट असेल, तर इथं माझी रिक्वायरमेंट काय बघितली आपण की मला इथं ट्रिपिंग नकोय. बरोबर आहे. म्हणून मग मी त्याला या पॉइंटला म्हणेल की बाबा तू ट्रिप नको, नेव्हर ट्रिप. ह्या पॉइंटला मला ट्रिपिंग नको. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट आहे की माझा करंट जो आहे तो 2 टाइम्स झाला. मग 2 टाइम्सला तर मला ट्रिपिंग पाहिजे. मग किती वेळात पाहिजे? तर तुम्ही मला काही उत्तर दिले समजा. बरोबर आहे. त्या उत्तराला बाजूला ठेवून मी माझे स्वतःचे काहीतरी टाइम सांगतो समजा की बाबा 2 टाइम्स जर असेल तर मला 10 सेकंदामध्ये ट्रिपिंग पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 2 टाइम्स असेल तर मला 10 सेकंदात पाहिजे. आता जर करंट 3 टाइम्स झाला म्हणजे 100 एम्पियरचा 200 झाला तर मी 10 सेकंदात ट्रिप करणार. 200 जर 300 एम्पियर झाला तर मी त्याच्यापेक्षा कमी वेळात ट्रिप करणार. मग लेटेस्ट से 5 सेकंद. ठीक आहे. हे सगळं से आहे बरं, लेटेस्ट से, हे फिक्स नाही, हे चेंज पण करता येतं आपल्याला. ठीक आहे. जर माझा करंट 4 पट वाढला तर मला 5 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये ट्रिपिंग पाहिजे, लेटेस्ट से 2 सेकंद. आणि माझा करंट जर 5 पट वाढला म्हणजे 100 एम्पियरच्या अगेन्स्ट मध्ये जर 500 एम्पियर जर फॉल्ट करंट झाला तर ट्रिपिंग मला अजून फास्ट पाहिजे, लेटेस्ट से 1 सेकंड. ठीक आहे. म्हणजे ही माझी रिक्वायरमेंट मी रिलेला सांगितली टेक्निकल लँग्वेजच्या माध्यमातून. म्हणजे आता 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 4 टाइम आणि 5 टाइम अशा करंटच्या माध्यमातून मला 1 सेकंड, 2 सेकंड, 5 सेकंड आणि 10 सेकंड अशा टाइपचे मला टायमिंग पाहिजे. जर याचा ग्राफ आपण व्यवस्थितपणे प्लॉट केला तर असा कर्व तयार होतो, आणि त्या कर्वला आपण म्हणतो आयडीएमटी कर्व. ठीक आहे. आयडीएमटी कर्वचं काय आहे तर त्याचं फीचर्स असे आहे की रिले ऑपरेशन टाइम जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट. म्हणजे मोर करंट लेस टाइम, लेस टाइम मोर करंट, म्हणजे लेस करंट मोर टाइम. म्हणजे करंट आणि टाइमचं जे रिलेशन आहे ते उलट आहे, म्हणून आपण त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. आणि कॅरेक्टरिस्टिक ज्या आहे रिलेच्या त्या करंटच्या आणि टाइमच्या सेटिंग वरती डिपेंड करतात. तर या आयडीएमटी कर्व जो आहे
तो आपण आपल्याकडे जे फीडरला ओव्हर करंट अर्थ फॉल्ट रिले किंवा ट्रान्सफॉर्मरच्या HV LV ला बॅकअप रिले किंवा लाईन्सला आपण जे काही रिले वापरतो बॅकअपसाठी त्या रिलेला आपण हे IDMT कॅरेक्टरिस्टिक्सचे रिले आपण वापरतो. IDMT चा फुल फॉर्म आहे इनव्हर्स डेफिनेट मिनिमम टाइम कर्व. ठीक आहे. तर एक जनरल कर्व मी तयार केला माझ्या रिलेच्या रिक्वायरमेंट की बाबा मला असा असा कर्व जो आहे तो कर्व मला पाहिजे आणि जेणेकरून मला जे ट्रिपिंग अपेक्षित आहे ते त्या वेळेला ट्रिपिंग हे मिळू शकते. ठीक आहे. त्याप्रमाणे जर रिलेचे आपण टाईप टेक्निकल भाषेत बोलायचं म्हटलं तर पहिला टाईप आहे इन्स्टंटॅनियस, दुसरा टाईप आहे टाइम डिलेड आणि तिसरा टाईप आहे IDMT. तर हे तिन्ही टाईप आपण नवीन रिलेच्या एकाच रिलेमध्ये पाहिजे तसं आपल्या सोयीने वापरू शकतो. म्हणजे त्या एका रिलेमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला इन्स्टंटॅनियस म्हणजे इमिजिएट लवकरात लवकर ट्रिपिंग, टाइम डिलेड म्हणजे काही टाइम डिलेड म्हणजे मला समजा 20 सेकंदानंतर 10 सेकंदानंतर 5 सेकंदानंतर ट्रिपिंग पाहिजे असेल तर त्याला टाइम डिलेड देऊन ठेवायचा. किंवा मग तुम्हाला जो कर्व मी आधी दाखवला IDMT इनव्हर्स डेफिनेट मिनिमम टाइम त्या कर्वच्या माध्यमातून पण आपल्याला ट्रिपिंग त्या रिलेमध्ये करता येते. तर अशा टाईपचे ओव्हर करंट आणि अर्थ फॉल्ट प्रोटेक्शनचे रिलेचे टाईप जे आहेत ते पडतात. आणि हे जे रिले ते आधी बोलल्याप्रमाणे फीडरला, ट्रान्सफॉर्मरला आणि लाईन्सला, फीडरला प्रायमरी प्रोटेक्शन म्हणून आणि ट्रान्सफॉर्मरला आणि लाईन्सला बॅकअप प्रोटेक्शन म्हणून आपण वापरतो. ठीक आहे. आता एक छोटासा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. 10 सेकंदाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा. आता हा जो व्हिडिओ आहे हा आता नवीन टेक्नॉलॉजीचे रिले आपल्या सबस्टेशन मध्ये आलेले आहेत सगळे न्यूमेरिक रिले. पण हा व्हिडिओ मी मुद्दाम दाखवतोय की जेणेकरून तुमचं त्या बाबतीचं अंडरस्टँडिंग जे आहे ते बऱ्यापैकी क्लिअर होईल. तर हा रिले बघा की ह्या रिलेला आता करंट दिलेला आहे. करंट दिल्यानंतर काय होतंय काय बघितलं आपण रिलेची मुवमेंट होते. म्हणजे आपण त्या रिलेच्या कॉइलला आपण करंट सप्लाय केला. जसा करंट सप्लाय केला की डिस्क फिरायला लागली. बरोबर आहे. आणि डिस्क फिरल्यानंतर हळूहळू हळूहळू ते दोन जे कॉन्टॅक्ट आहेत असे मेटलचे ते मेटलचे कॉन्टॅक्ट एका जागेवर निघून दुसऱ्या जागेवरती टेकले आणि टेकल्यानंतर तो एक फ्लॅग पडला आणि त्या फ्लॅग मध्ये आपल्याला असा एक पांढऱ्या कलरचा लाल क्रॉस रेष असलेला फ्लॅग आपल्याला दिसला. म्हणजे ट्रिपिंग झाली असं आपण म्हणतो आपल्या सिस्टम मध्ये. बरोबर बरोबर का? येस सर. त्याच्यावर एक प्रश्न आहे माझा की हु डिसाइड द स्पीड ऑफ द डिस्क मुवमेंट. म्हणजे जी काही डिस्क आपल्याला फिरताना दिसते तर त्या डिस्कचा स्पीड जर मला कमी जास्त करायचा आहे तर हे कोण करेल कमी जास्त? स्पीड वाढेल. आणि दुसरा प्रश्न परत त्याला जोडून विचारतो की हु डिसाइड द टाइम टू ऑपरेट द कॉन्टॅक्ट. आता बघा ते कॉन्टॅक्ट जे आहे ते डिस्क फिरल्यानंतर एका पर्टिक्युलर ठिकाणाहून निघाले आणि एका ठिकाणाला जाऊन चिकटले. म्हणजे एक फिक्स कॉन्टॅक्ट आणि दुसरं मुव्हिंग कॉन्टॅक्ट. मुव्हिंग कॉन्टॅक्ट जे आहे ते काही पर्टिक्युलर वेळानंतर गोल फिरून असे त्या दुसऱ्या कॉन्टॅक्टला चिकटले आणि फ्लॅग पडला. तर तो जो टाइम आहे मला की हा कॉन्टॅक्ट समजा सुरुवातीला 5 सेकंदामध्ये फिरून येत असेल तर मला 10 सेकंदामध्ये करायचं. तर हे टाइम कोण डिसाइड करेल? तर तुमचं पहिलं उत्तर तर बरोबर आहे की फॉल्ट करंट जो आहे जर करंट जास्त आहे तर डिस्क फास्ट फिरेल, करंट कमी असेल तर डिस्क हळू फिरेल. बरोबर. दुसरं उत्तर कसं देता येईल आपल्याला? डिस्क फास्ट फिरल्यामुळे ते कॉन्टॅक्ट लवकर होते. बरोबर. डिस्क फास्ट फिरल्यामुळे. बरोबर. पण आता समजा मी त्याचं एक्झाम्पल घेतलं की बाबा किंवा डिस्क समजा एका पर्टिक्युलर स्पीडने फिरते. समजा 10च्या स्पीडने डिस्क फिरते आणि ते कॉन्टॅक्ट ऑपरेट व्हायला 10 सेकंद लागतात. बरोबर आहे. पण आता मला काय करायचं डिस्क जी आहे ती 10च्या स्पीडने फिरवायची आहे पण मला कॉन्टॅक्ट जे ते 5 सेकंदाच्या 10 सेकंदाच्या वेळेला 5 सेकंदात ऑपरेट करायचे. तर कसं करता येईल? करता येईल का? नाही सांगता बरं ठीक आहे. तर डिस्टन्स जे आहे कॉन्टॅक्टचं ते जर मी टाइम कमी होऊ शकतो. मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे ते एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरनं निघाले आणि दुसऱ्या डिस्टन्स फिक्स कॉन्टॅक्ट जाऊन चिकटले. तर त्या दोघांमधलं अंतर जर मी कमी करून टाकलं तर काय होणार आहे की ते कॉन्टॅक्ट एकमेकांना टच व्हायचा टाइम कमी होईल. बरोबर. बरोबर आहे का चुकीचं? राईट. बरोबर आहे. तर टेक्निकल भाषेत जर बोलायचं म्हटलं
तर पहिला जो काही फिनॉमिना आहे त्याला आपण अशा टाईपचं डायल असतं जुन्या रिलेमध्ये, त्या डायलवरनं आपण ऍडजस्ट करतो. आणि दुसरा क्वेश्चनचं जर उत्तर द्यायचं टेक्निकल टर्म मध्ये तर त्याला अशा प्रकारचं डायल असतं आणि त्याच्यावरनं आपण ते डिस्टन्स ऍडजस्ट करतो. तर पहिल्या याला आपण म्हणतो PSM प्लग सेटिंग मल्टिप्लायर आणि दुसऱ्याला म्हणतो TMS टाइम मल्टिप्लायर सेटिंग. जर या दोन सेटिंग तुम्हाला कशा ऑपरेट होतात हे कळालं तर ओव्हर करंट अर्थफॉल्ट रिले मध्ये एवढंच आहे फक्त. या दोन सेटिंग दिल्या की तो रिले आपल्या पद्धतीने ऑपरेट होतो. ठीक आहे. तर तुम्हाला जो काही डिशची जी मुवमेंट आहे ती जर फास्ट करायची असेल तर तुम्ही PSM सेट करा आणि तो जो डिस्टन्स तुम्हाला ऍडजस्ट करायचा असेल म्हणजे कॉन्टॅक्ट तुम्हाला किती वेळामध्ये ऑपरेट करायचा असेल हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर TMS च्या माध्यमातून तुम्ही हे जे काही डायलच्या माध्यमातून तो जे टाइम डिस्टन्स जे आहे फिक्स कॉन्टॅक्ट मधलं आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट मधलं ते ऍडजस्ट करून आपल्याला जसा हवा तसा त्याचा टचिंग टाइम म्हणजेच रिले ऑपरेशन टाइम जो आहे तो आपण ऍडजस्ट करू शकतो. आता हे जे तुम्हाला मी सगळे चित्र दाखवले हे जुने इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले मधले चित्र आहे पण त्याच्याने आपल्याला समजायला सोपं पडतं. आता नवीन रिले मध्ये काय असतं की आपण त्याला फक्त कॉम्प्युटर मध्ये जसं व्हॅल्यू फीड करतो तशा त्याला व्हॅल्यू फीड करायच्या मग त्याच्या आतमध्येच ते कॉम्प्युटरचे ऑपरेशन्स होतात आणि त्याच्या पद्धतीने ज्या काही व्हॅल्यू आपण फीड केलेला आहे आणि जी काही आपली रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटच्या माध्यमातून त्याचा टाइम आणि जे काही त्याचा PSM आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला रिलेचं जे काही ट्रिपिंग टाइम जो आहे तो आपल्याला हवा तो आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे. तर कन्सेप्ट ऑफ PSM जर बोला हे थोडंसं टेक्निकल आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला हायलाइट दाखवतो इथं. हे नॉर्मली PSM आणि TMS जे आहे ते आपल्या टेस्टिंगचे जे टीम असते ती टेस्टिंगची टीम नॉर्मली तुमच्या फीडरच्या ट्रान्सफॉर्मरच्या आणि लाईन्सच्या रिलेला हे दोन पॅरामीटर सेट करत असतात. PSM प्लग सेटिंग मल्टिप्लायर आणि TMS. तर त्याचा एक फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला फक्त माहितीसाठी मी ते दाखवलेला आहे फार जास्त खोलामध्ये आपल्याला याच्यात जायचं नाही. तर त्याचा फॉर्म्युला आहे फॉल्ट करंट इन द रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप करंट. त्याला जर अजून तोडल्या फॉर्म्युलाला तर फॉल्ट करंट इन द रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप करंटला आपण दोन मध्ये तोडलं तर त्याला एक मध्ये रेटेड CT सेकंडरी करंट गुणिले करंट सेटिंग. तर अशा पद्धतीने जे काही व्हॅल्यू असतील ते टेस्टिंग वाले फीड करतात आणि जो काही PSM येईल तो PSM आपण फीड करतो. तर नॉर्मली जर आपण बघितलं समजा आपल्या सिस्टीम मध्ये तर फॉर एक्झाम्पल 400चा CT रेशिओ असेल आणि 400 अँपिअर जर लोड करंट असेल तर आपण PSM 100% ठेवत असतो. तेच जर समजा 400चा CT रेशिओ आहे पण लोड करंट मात्र 200 अँपिअर आहे तर मग आपण PSM 50% ठेवतो. तर या पद्धतीने टेस्टिंगचे लोक जे आहेत ते ऍडजस्टमेंट करतात आणि जो काही आपला ट्रिपिंग टाइम आहे तो त्या पद्धतीने ऍडजस्ट होतो आणि आपल्याला जेव्हा काही फॉल्ट होईल त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन होऊन जो काही अपेक्षित फॉल्ट टाइम आहे तो आपल्याला मिळतो. आता 3 इथे एक्झाम्पल मी कोट करतोय की पहिली सिच्युएशन आहे की इथं रिले 1 रिले 2 रिले 3 आहेत आणि इथं एंड पॉइंटला फॉल्ट झालेला आहे. एंड पॉइंटला फॉल्ट झाल्यानंतर पहिला रिले जो आहे तो 10 सेकंदात ट्रिप व्हावा, दुसरा 25 सेकंदात आणि तिसरा 40 सेकंदात. ही एक सिच्युएशन आहे. ठीक आहे. अजून एक दुसरी सिच्युएशन मी दाखवतो की पहिला रिले जो आहे त्याच फॉल्टला 200 मिली सेकंदात ट्रिप व्हावा, दुसरा 220 ला आणि तिसरा 180 ला. आणि तिसरी सिच्युएशन दाखवतो की पहिला रिले 110 मिली सेकंदात, दुसरा 350 मिली सेकंदात आणि तिसरा 500 मिली सेकंदात. तर अशा पद्धतीने जर आपण तिन्ही एक्झाम्पल बघितले त्याच्यापैकी आपल्या सिस्टीम मध्ये लागू पडणारं आणि बरोबर एक्झाम्पल कोणतं आहे हे आपल्याला काढता येईल का? ठीक आहे की कुठले तरी 2 एक्झाम्पल चुकलेले मग बरोबर कोणतं आहे बाजूला काढता येईल का आपल्याला? पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. ठीक आहे काय हरकत नाही. दुसऱ्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर दुसऱ्यामध्ये चूक काय ते बघू आपण म्हणजे तुमचं अजून क्लिअर होईल. दुसरं जर बघायचं म्हटलं आपण तर दुसऱ्यामध्ये चूक काय आहे तर दुसऱ्यामध्ये जसं जसं आपण फॉल्ट पासून दूर जातोय तसं तसं आपल्याला ट्रिपिंग टाइम वाढवायचा आहे. तर बघा इथं वाढवला आपण इथं 200चा ट्रिपिंग टाइम 220 केला पण इथं 180 झाला तर हे चुकलंय जरा. म्हणजे जर इथं 220 च्या ऐवजी जर समजा इथे 250 किंवा 300 मिली सेकंद जर असला तर हे कदाचित बरोबर पण असलं असतं पण तसं नाहीये. त्याच्यामुळे हे जे आहे हे एक्झाम्पल चुकलेलं आहे. ठीक आहे. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पहिलं बरोबर आहे तर पहिलं बरोबर आहे काय हरकत नाही. ट्रिपिंग टाइम जो आहे जसं जसं आपण दूर जातो फॉल्ट पासून तसं असं बघा यांनी वाढीव मॅनर मध्ये ठेवलं 10 सेकंद 25 सेकंद आणि 40 सेकंद. पण तुम्ही आता आपल्या सिस्टीम मध्ये बघतात की फीडर जे ट्रिप होतं ते साधारणतः 10 सेकंदामध्ये ट्रिप होतं का 25 सेकंदामध्ये ट्रिप होतं का?
म्हणजे मग हे बरोबर कसं मिली असेल? सेकंद मध्ये. मिली सेकंदामध्ये. मग खालचं जर एक्झाम्पल आपण बघितलं त्याच्यामध्ये बघा टाइम ग्रेडेशन पण बरोबर आहे की जो फॉल्टच्या जवळ आहे तो लवकर ट्रिप व्हावा, त्याच्यापेक्षा जो जवळ उशीर आहे तो थोडा उशिरा ट्रिप व्हावा, आणि सगळ्यात एंडचा जो आहे तो सगळ्यात उशिरा ट्रिप व्हावा. आणि जो टाइम आपण आपल्या सिस्टीममध्ये ऑब्झर्व करतो मिली सेकंद, तो पण इथे मिली सेकंदामध्ये आहे. तर मग हे उत्तर बरोबर म्हणायला हरकत आहे का? काही कोणाला ऑब्जेक्शन याच्याबद्दल? तिसरं हे बरोबर आहे. हा, म्हणजे पहिलं मी चुकीचं का केलं? कारण आपल्याकडे रिलेचा सेकंदमध्ये. कुठलाही टाइम हा सेकंदामध्ये नसतो, तो मिली सेकंदामध्ये असतो. बरोबर आहे. म्हणून पहिले दोन आपण डिस्कार्ड केले आणि शेवटचं एक्झाम्पल आपल्याला घेतलं. बरोबर आहे. आता शेवटचं एक्झाम्पल मध्ये काय आहे की टायमिंग मग मिली सेकंदामध्ये कसे अचीव्ह करतो आपण? तर ते टीएमएसच्या माध्यमातून आपण अचीव्ह करतो. आणि त्याला कोणता फॉर्म्युला वापरतो? तर त्याला हा फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे, ह्याचा फॉर्म्युला आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. ते कसे कॅल्क्युलेशन आहे ते मी फास्टमध्ये शेवटी परत दाखवणार आहे, ज्याच्याने अजून तुम्हाला थोडंफार कळण्यासाठी सोपं जाईल. तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की रिलेचा जो ऑपरेशन टाइम आहे तो आपल्याला जसा पाहिजे तसं आपण टीएमएस म्हणजे टाइम मल्टीप्लायर सेटिंगच्या माध्यमातून कमी करू शकतो. ठीक आहे. म्हणजे समजा ह्याचा टीएमएस तुम्ही जर फॉर एक्झाम्पल ह्याचा जर तुम्ही टीएमएस 0.5 ठेवला तर तुम्हाला काय त्या केसमध्ये ह्याचा जो टीएमएस आहे इथं ह्याचा तो थोडा वाढीव ठेवा लागेल, म्हणजे तो तुम्हाला 0.75 ठेवा लागेल. मी एक एक्झाम्पल देतोय फक्त. तेच जर याचा टाइम म्हटला थोडा जास्त पाहिजे तर आपल्याला 1 ठेवता येईल. ठीक आहे. तर म्हणजे टीएमएस जसा ऍडजस्ट करतो तसं आपल्याला टाइमचं जे गणित आहे ते गणित आपल्याला खेळता येतं. ठीक आहे. तर आता सुरुवातीला मी तुम्हाला एक ग्राफ दाखवला होता आणि त्या ग्राफला मी तुम्हाला बघा दाखवलं होतं की एक टाइम जर करंट असेल तर मला ट्रिपिंग नकोय, 2 टाइम असेल तर 10 सेकंद, 3 टाइम असेल तर 5 सेकंद, 4 टाइम असेल तर 2 सेकंद आणि 5 टाइम असेल तर 1 सेकंद. तर हे मी माझ्या अंदाजेने बांधलेलं होतं. बरोबर आहे. तसं जर बघितलं आपल्याला तर असे खूप ग्राफ तयार करावे लागतील आणि हे सगळे ग्राफ रिलेला इम्प्लिमेंट करणं म्हणजे वापरण्यात आणणं हे थोडंसं अवघड जाईल. तर त्याच्याकरता आयसी म्हणून एक इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन म्हणून एक इंटरनॅशनल बॉडी आहे आणि त्यांनी हा सगळा अभ्यास केला की बाबा हा ग्राफ कसा असावा जेणेकरून सगळ्यांना सर्वसामान्यांना तो वापरता येईल. मग ते ग्राफला त्यांनी फॉर्म्युला तयार केला आणि चार टाईपचे ग्राफ त्यांनी तयार केले आणि सांगितलं की तुम्हाला जो योग्य आहे तो ग्राफ तुम्ही वापरा. तर त्याच्यातला पहिला ग्राफ जो आहे जो की आपण आपल्या सगळ्या रिलेंना वापरतो त्याचं नाव आहे स्टँडर्ड इन्व्हर्स किंवा नॉर्मल इन्व्हर्स. आणि मग त्यांनी फॉर्म्युला तयार केला आणि ह्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून जो टी आहे म्हणजे रिले ऑपरेशन टाइम इज इक्वल टू टीएमएस मल्टिप्लाइड बाय 0.14 डिवाइडेड बाय आय आर म्हणजे फॉल्ट करंट रेस टू 0.02 - 1. तर हा त्यांनी फॉर्म्युला तयार केला आणि हा फॉर्म्युलाच्या माध्यमातून ग्राफ तयार केला आणि तो ग्राफ आपण आपल्या सिस्टीम मध्ये सगळ्या रिलेला वापरतो. तर अशा 4 टाईपचे त्यांनी फॉर्म्युले आणि ग्राफ तयार केले, पण आपण वापरतो मात्र पहिलाच. ठीक आहे. तर असे 4 टाईपचे त्यांनी तयार केले आणि आपण पहिलं वापरतो. इथे सगळ्यांचं नाव दिलं. टी म्हणजे रिले ऑपरेशन टाइम, टीएमएस म्हणजे टाइम मल्टीप्लायर सेटिंग, आय इज इक्वल टू रेशियो ऑफ आय अपॉन आय एस. आय म्हणजे फॉल्ट करंट, आय एस म्हणजे पिकअप करंट. आय इज इक्वल टू ऍक्च्युअल फॉल्ट करंट, आय एस म्हणजे रिले सेटिंग करंट म्हणजे जो काही आपण पीएसएम सेट करतोय तो. ठीक आहे. तर या अनुषंगाने जो पहिला ग्राफ तुम्हाला दाखवला स्टँडर्ड इन्व्हर्स, तो स्टँडर्ड इन्व्हर्सचा ग्राफ आपण आपल्या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये फीडरला, ट्रान्सफॉर्मरला आणि लाईन्सला जे काही ओव्हर करंट आणि अर्थ फॉल्ट रिले वापरतो त्यांना आपण तो ग्राफ म्हणजे तो फॉर्म्युला वापरून त्याप्रमाणे अशा व्हॅल्यू येतात की जर 2 टाइम जर करंट गेला, मी सुरुवातीला काय दाखवलं होतं 2 टाइम गेला तर 10 सेकंद दाखवलं तुम्हाला, पण तो जो फॉर्म्युला वापरून जर आपण त्याचे टेबल तयार केला तर इथे दिसतंय आपल्याला 2 टाइम जर करंट गेला तर 10 सेकंद आहे, 3 टाइम जर गेला तर 6.3 सेकंद आहे, 5 टाइम जर गेला तर 4.28 आहे. तेच जर समजा 10 टाइम गेला तर 2.97 सेकंद आहे, 15 टाइम गेला तर 2.4 सेकंद आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचा करंट जर पटीमध्ये म्हणजे पीएसएमच्या पटीमध्ये असेल तर रिलेला ऑपरेट व्हायला एवढा टाइम लागणार आहे, पण आपल्याला काय पाहिजे मिली सेकंद मध्ये. मग आपण टीएमएस त्याप्रमाणे ऍडजस्ट करतो, ते पुढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे 2 टाइम जर करंट गेला तर तो रिलेचा टाइम ऑपरेशन टाइम जो होणार आहे तो 10.029. 3 टाइम जर गेला तर तो होणार आहे 6.302. तर अशा माध्यमातून तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकून मी म्हणजे त्या
कमिशनने हा टेबल तयार केला आणि त्या टेबलचा मग आपण ग्राफ काढला. तर आपला जो ग्राफ आहे स्टँडर्ड इनव्हर्स, तो हा आपला ग्राफ आहे. हा ग्राफ आपण आपल्या सिस्टीम मध्ये वापरतो. याचे ब्ल्यू कलर मी तुम्हाला इथून काढून दाखवतो. हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आपण आपल्या सगळ्या ट्रान्समिशनच्या रिलेला वापरतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीचा जो ग्राफ आहे तो ग्राफ आपण आपल्या ओव्हर करंट अर्थ फॉल्ट रिलेला वापरतो. आणि इथे टीएमएस ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जे काही रिडिंग आलेले आहेत ते टीएमएस 1 असताना आलेले. म्हणजे समजा जर दुप्पट करंट गेला तर वेळ किती लागणार आहे? किंवा एक एक्झाम्पल आपण घेऊ की समजा करंट जो आहे तो करंट 5 पट गेला, तर 5 पटला वेळ किती दिला? इथं दिलेला 5 पटला वेळ दिलेला आहे 4.28 सेकंद. पण आपल्याला मिली सेकंद मध्ये पाहिजे. पण इथे टीएमएस किती येणार आहे? तर या कंडिशन मध्ये टीएमएस जो आहे तो टीएमएस इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे. मग आपल्याला टाइम रिड्यूस करता आपण काय करू? समजा टीएमएस इज इक्वल टू 0.5 ठेवू. म्हणजे मग टोटल टाइम किती होणार आहे? 4.28 सेकंद टीएमएस आपला 0.5 म्हणजे तो वेळ किती कमी झाला? अर्ध्याने कमी झाला. म्हणजे 2.14 झाला तो. बरोबर आहे. ते जर अजून मला टाइम कमी करायचा, मी काय करेन? टीएमएस इज इक्वल टू 0.05. मग आता तो टाइम अजून कमी झाला तर किती होईल? तो होईल 4.28 गुणिले 0.05. म्हणजे तो टाइम आपल्याला मिळणार आहे साधारणतः इथे 0.214 सेकंद, म्हणजेच 214 मिली सेकंद. अशा पद्धतीने आपण टीएमएस कमी करून टाइम जो आहे तो टाइम कमी करू शकतो. हा ग्राफ मात्र सगळीकडे फिक्स राहणार. ठीक आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतात ते आणि हा ग्राफ वापरतात. आता इथं मी टीएमएस म्हणजे एकच ग्राफ घेतला. आपल्या कामाचा जो ग्राफ आहे स्टँडर्ड इनव्हर्स, तो स्टँडर्ड इनव्हर्सचा ग्राफ मी इथं घेतलेला आहे. हा जो ग्राफ आहे हाच ग्राफ फक्त घेतला आणि तो ग्राफ वेगवेगळ्या टीएमएस ला प्लॉट केला. म्हणजे टीएमएस इज इक्वल टू इथं बघा 0.1 आहे, 0.2 आहे. फायनल व्हॅल्यू मात्र 1 असणार आहे. म्हणजे टीएमएस 1 असताना हा ग्राफ मिळेल आणि टीएमएस 0.0 असताना हा ग्राफ मिळेल. ठीक आहे. म्हणजे जसं टीएमएस तुम्ही कमी करणार तसं रिलेचा जो ऑपरेशन टाइम आहे तो आपल्याला कमी करता येईल. म्हणजे मग टीएमएस वरती सगळा गेम आहे. टेस्टिंगचे लोक टीएमएस ऍडजस्ट करून जो काही फीडरचा ट्रिपिंग टाइम तुम्हाला 110 मिली सेकंद सांगितला तो ट्रिपिंगचा जो टाइम आहे तो ऍडजस्ट करतो. आता मी तुम्हाला थोडस डायरेक्शन रिले बद्दल सांगतो की डायरेक्शन रिले जो आहे तो सिस्टीम मध्ये वापरतो का नाही वापरत हे, किंवा तुम्हाला डायरेक्शन रिले काय तेच माहित नाही. इथून आपण सुरुवात करू. डायरेक्शन रिले म्हणजे काय माहिती का सगळ्यांना? येस सर. कुठे वापरतात तो? डायरेक्शन रिले बस साईड आणि समोर. आता एक एक्झाम्पल इथे दाखवतो मी तुम्हाला. आपला सोर्स आहे म्हणजे समजा 132 kV ची लाईन आहे आणि 132 kV चा बस आहे. त्याला एक ट्रान्सफॉर्मर आपण घेतला आणि दुसरा ट्रान्सफॉर्मर पॅरलल मध्ये लावला आणि त्याला एक रिले लावला. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण रिले 1 समजा. रिले 2 त्या ट्रान्सफॉर्मरला म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या एचव्ही ला रिले 1 लावला, एलव्ही ला रिले 2 लावला. तसंच दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या एचव्ही ला रिले 3 लावला आणि एलव्ही ला रिले 4 लावला. ठीक आहे. आणि पुढे त्याचा टीएमएस आपण टाकून दिला. ठीक आहे. आता टीएमएस काय आहे हे आपल्याला थोडंसं समजलं. त्याची सेटिंग यांनी देऊन टाकली असं समजू थोड्या वेळासाठी. ठीक आहे. टीएमएस इज इक्वल टू 0.1, टीएमएस इज इक्वल टू 0.05. मग आता जे रिले 1 ला दिला 2 ला दिला तेच आपल्याला रिले 3 ला आणि 4 ला द्यावं लागेल कारण दोन्ही ट्रान्सफॉर्मर पॅरलल आहे. म्हणून रिले 3 चा टीएमएस पण 0.1 आणि रिले 4 चा टीएमएस पण 0.05. ठीक आहे. आणि पुढे मात्र फीडर जे आहेत ते फीडर इथे गेले. जे काही ट्रान्सफॉर्मरच्या वरनं 6-7 फीडर आपण काढलेत ते फीडरचे गेले. ही आपली नॉर्मल सिस्टीम आहे. इथं समजायसाठी आपल्याला एकच अडचण आहे की टीएमएस जो आहे तो असा कसं काय दिला.
तर आपण थोड्यासाठी असं लक्षात घेऊ की TMS 0.01 आणि 0.05 म्हणजे जसं जसं आपण सोर्स कडे जातो तसं तसं TMS आपल्याला जास्त ठेवायचं आहे. म्हणजे रिले ऑपरेशन टाइम जो आहे R1 चा तो जास्त असणार आहे कम्पेअर टू R2 चा, आणि R1 चा आणि R3 चा रिले ऑपरेशन टाइम जो आहे तो सेम असणार आहे, आणि R2 आणि R4 चा रिले ऑपरेशन टाइम हा सेम असणार आहे. का? कारण दोघांचं TMS जे आहे ते सेम आहे. पण कुठे फॉल्ट झाला आधी तर रिले कोणते नॉन डायरेक्शनल रिले आहे, आणि फॉल्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा R2 आणि R4 हे दोन रिले ट्रिप होणं हे अपेक्षित आहे, आणि ते जर ट्रिप झाले नाही तर त्याच्यानंतर मात्र मग R1 आणि R3 हे दोन रिले ट्रिप होणं अपेक्षित आहे. ठीक आहे, माझं बेसिक आहे, हे बेसिक कळालं सगळ्यांना. आता इथं फॉल्ट झाला, कुठे फॉल्ट झाला? फॉल्ट सांगा मला, कुठे झाला? सेकंडरी सेकंडरी म्हणजे फीडरच्या अलीकडे झाला, बरोबर. बसच्या आणि ट्रान्सफॉर्मरच्या LV मध्ये फॉल्ट झाला. आता याला फॉल्ट झाला म्हणजे फॉल्ट करंट सप्लाय करेल कोण? सप्लाय करेल सांगा मला. आता ट्रान्सफॉर्मर पहिला करेल का दुसरा करेल का दोन्ही करतील? R3 दुसरा परत, कारण की तो पहिला नाही करणार. पहिला पॅरलल असल्यामुळे दुसऱ्यावर मी ट्रिप व्हायच्या आधीच बोलतोय, ट्रिप झाला नाहीये अजून. आता फॉल्टला तर सगळ्यात पहिल्यांदा सप्लाय करणार तुमचा ट्रान्सफॉर्मर, ज्या ट्रान्सफॉर्मरची फॉल्ट आहे तो, बरोबर. ह्याच्यात कोणाला दुमत आहे? ट्रान्सफॉर्मरची HP सप्लाय करेल, बरोबर. HP सप्लाय करेन आणि 2 नंबरचा LV कडून सप्लाय करेन. बरोबर, 2 नंबरच्या LV कडनं म्हणजे सुरुवात होणार HP कडनंच अशी. हो, मग ती अशी जाणार बस वरनं जाणार, बस वरती जाईल, रिले 2 मधनं पास होणार, आणि मग हा सप्लाय. मी परत दाखवतो. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मरची फॉल्ट झाला, ट्रान्सफॉर्मरच्या HP ने सप्लाय केला, LV कडे गेला, आणि ट्रान्सफॉर्मर 2 च्या HV कडनं व्हाया बस रिले टू फॉल्ट कडे गेला. ठीक आहे, म्हणजे ह्या टाइपच्या फॉल्टला 2 ठिकाणून फिडिंग होणार आहे, हे समजलं सगळ्यांना? ओके. आता समजा फॉल्ट करंट 5000 एम्पियर आहे, समजा फॉल्ट करंट 5000 एम्पियर, तर 5000 एम्पियर सप्लाय कोण कोण करणार आहे? तर ट्रान्सफॉर्मरची HP करेल, जी जवळ असल्यामुळे जास्त करंट सप्लाय करेल, आणि कम्पॅरेटिव्हली दूर असलेला जो आहे तो कमी सप्लाय करेल. म्हणजे समजा हा जो करंट आहे ट्रान्सफॉर्मरच्या HP कडनं गेला तो 3000 एम्पियर आहे, आणि इकडनं गेलेला 2000 एम्पियर आहे, कारण की तो दूरचा पार्ट आहे, बरोबर. इथपर्यंत परत लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. मग आता रिले कोणतं ऑपरेट होईल ते सांगा मला. R1 आणि R2 रिले ऑपरेटर. R1 R2 होईल सर, आधी R1 होईल त्यानंतर लगेच R2. आता आपण हे बघू की फॉल्ट करंट कोणकोणत्या रिले मधनं गेलेला आहे. R1 मधनं फॉल्ट करंट गेला का? येस सर. नाही, LV साइडने फॉल्ट करून गेला. आपण आता एक एक प्रश्नाला उत्तर देऊ म्हणजे क्लिअर होईल आपल्याला. R1 मधनं फॉल्ट करंट गेला का? येस सर. नाही. R2 मधनं गेला का? R1 मधनं गेला नाही. R2 मधून मधून फॉल्ट पर्यंत जातोय सर. एक मिनिट, R1 मधनं फॉल्ट करंट गेला का? येस गेलाय, R1 मधून गेलाय. R2 मधनं गेला का? येस. R3 मधनं गेला का? R3 मधनं गेला का? नाही सर, R3 मधून लास्ट म्हणून जातो. गेला नाही. कमी जातो. कमी जास्तचा विषय नाही, गेला का नाही हा विषय. नाही, फॉल्ट करंट जातोय सर, पण तो लेस दॅन वरच्या एम्पियर पेक्षा. हा बस आहे, आता या बसला करंट कसं जाणार आहे? हा 3000 एम्पियर, हा या ट्रान्सफॉर्मरची HP कडनं म्हणजे असं जाणार आहे, हे मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे. पण त्याच बस मधनं या ट्रान्सफॉर्मरनं करंट असं जाणार आहे, हे पण मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे का? R3 मधनं करंट जाईल का नाही ते सांगा मग. जाणार. R4 मधनं जाणार का नाही? जाईल.
बरोबर, म्हणजे चारही रिले मधनं करंट गेलेला आहे, हे सगळ्यांना मान्य आहे. हो. मग आता विषय आहे की कोणत्या रिलेने ट्रिप व्हायचं. बरोबर आहे. मग ट्रिप व्हायसाठी काय क्रायटेरिया आहे, तर ज्याचा टीएमएस कमी आहे तो आधी ट्रिप होऊन जाणार आणि ज्याचा टीएमएस जास्त आहे तो नंतर ट्रिप होणार. हा आपला क्रायटेरिया आधीच्या थेअरीवरनं. बरोबर आहे. सर मग बरोबर आता बरोबर. टीएमएस कोणाचं कमी आहे. R2 LV साइड टीएमएस R1 कोणाचं कमी आहे. R2 आणि R4 R2 आणि R4 आणि R4 आता आलो का आपण बरोबर, म्हणजे R2 ने ट्रिप होणं अपेक्षित आहे का. सगळ्यात पहिल्यांदा R2 ने ट्रिप होणं अपेक्षित आहे का. हो हो त्याचबरोबर R4 ने ट्रिप होणं अपेक्षित आहे का. त्याचबरोबर म्हणजे त्याच वेळेला ट्रिप होणं अपेक्षित आहे का. हो सर बरोबर आहे. R4 नाही बरोबर आहे. R4 नाही व्हायला पाहिजे. करंट जातोय की नाही R4 मधनं. करंट जातोय की नाही R4 मधनं. हो जातोय. त्याचा टीएमएस पण कमी आहे. दोन्ही सर सोबतच व्हायला पाहिजे ना, टीएमएस सारखाच आहे. बरोबर आहे. म्हणजे R2 आणि R4 एका वेळेला ट्रिप व्हायला पाहिजे. बरोबर. हो सर, दोन्हीचा टीएमएस सारखा आहे. हे मान्य आहे का सगळ्यांना. हो हो सर. मग आता R2 आणि R4 ट्रिप झाल्यानंतर काय होणार आहे. R1 आणि R3 ट्रिप होणार. आता परत एकदा बघू आपण. आता R2 आणि R4 ट्रिप झालं तर आता R1 मधनं करंट जाणार आहे का. R1 मधून करंट जाणारच आहे ना. फॉल्ट करंट जाणारच. आणि R3 मधनं करंट जाणार आहे का. नाही जाणार R3 मधून. मग R3 ट्रिप होणार का. नाही होणार. मग हेच उत्तर अपेक्षित आहे मला. म्हणजे जसं तुमचा R1 मधनं R3 मधनं करंटच जाणार नाही, त्याच्यामुळे R3 ट्रिप नाही होणार आहे. मग कम्प्लीट फॉल्ट करंट सप्लाय कोण करणार आहे. R1. बरोबर आहे. मग कोण ट्रिप होणार होता. R1. बरोबर आहे. हे सगळ्यांना मान्य आहे का सांगा मला. हो ठीक आहे. म्हणजे आता हा फॉल्टला काय काय ट्रिप झालं. R1 R2 आणि R4 बरोबर आहे. मला पुढे काय दिसेल आपलं याचं चित्र. जर हे ट्रिप झालं तर पुढे काय झालं. मीटर सगळे कट हो आणि सोर्सच कट झाला. बरोबर. हो सोर्स कट झाला की नाही. मान्य आहे का सगळ्यांना. हो सर बरोबर होय. आहे. मी लेक्चर मध्ये झालं करतो तुम्हाला. हे मान्य आहे सगळ्यांना. हो सर बरोबर. बरोबर आहे. मग आता फॉल्ट कशावरती आहे. ट्रान्सफॉर्मर 1 वरच्या एलव्ही साइडला आहे. बरोबर आहे. पण ट्रिप काय झालं. दोन्ही ट्रान्सफॉर्मरची एलव्ही ट्रिप झाल्या आणि लोड अपडेट झाला. बरोबर आहे. कारण दोन्ही पॅरलल आहेत म्हणून. दोन्ही पॅरलल. बरोबर आहे. जर हा जो ड्रॉप आपल्या कन्व्हेन्शनल रिले सिस्टीमने जर आपण वापरलं त्याला आपण म्हणतो नॉन डायरेक्शनल रिले. त्याने जर आपण वापरलं तर या टाईपच्या ड्रॉबॅक आपल्याला सिस्टीम मध्ये दिसतात. ठीक आहे. म्हणजे डायरेक्शनल रिले जर डायरेक्शनल बोल अनवॉन्टेड नॉईस येतोय. कोणतरी माईक चालू आहे तर तो बंद करून टाका. जर कामाचं असेल तर आपण ते आपल्या डिस्कशन मध्ये घेऊ. तर प्रोटेक्शन विथ परत आवाज येतोय बघा. कोणातरी माईक जर डिस्कशन मध्ये बोलायचं तर माईक चालू ठेवा, अदरवाइज बंद ठेवा. प्रोटेक्शन विथ नॉन डायरेक्शनल रिलेचा हा ड्रॉबॅक आहे की जेव्हा फॉल्ट एका ट्रान्सफॉर्मरवरती झाला तरी पॅरलल असल्यामुळे दोन्ही ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाले आणि लोड अफेक्ट झाला. ठीक आहे. तेच जर आपण डायरेक्शनल रिले जर आणले म्हणजे डायरेक्शनल ओव्हर करंट अर्थ फॉल्ट रिले जर आपल्या सिस्टीम मध्ये आणले तर जुनी सिस्टीम आहे. पण आपण काय केलं त्या रिलेला सांगितलं की तू पर्टिक्युलर डायरेक्शनला ऑपरेट व्हायचंय आणि त्या डायरेक्शन आपण अशी असाइन करून दिले की त्याला रिले 1 ने ह्या डायरेक्शनला करंट जर फ्लो झाला तर तो ट्रिप व्हायचंय. रिले 2 ने ह्या डायरेक्शनने करंट फ्लो झाला तर तो ट्रिप व्हायचंय. रिले 3 ने या डायरेक्शनने करंट
फ्लो झाला तर तो ट्रिप व्हायचा आणि रिले 4 ने या डायरेक्शनने करंट झाला तरच तो ट्रिप व्हायचा. म्हणजे काय केलं, जे आधी रिले नॉन डायरेक्शनल मोड मध्ये होता तो आपण आता डायरेक्शनल मोड मध्ये आणला आणि त्याला सांगितलं की तुला ही डायरेक्शन असाइन करून दिलेली आहे, ह्या डायरेक्शनने जर तुझ्यामधनं करंट फ्लो झाला तरच तू ट्रिपिंग द्यायचं. तर उलट्या डायरेक्शनने जर तुझ्यामध्ये करंट फ्लो होत असेल तर तो ट्रिप व्हायचा ना. तुला डायरेक्शन आम्ही सांगून दिलेली. हे समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? हो सर. आता तोच फॉल्ट घेऊ आपण परत आणि त्याच फॉल्टचं तेवढंच करंट घेऊ. सप्लाय बघा तिथूनच जाणार आहे परत, इथून 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 5000 एम्पियरच फॉल्ट करंट घेऊ. 3000 एम्पियर रिले 1 कडनं जाईल आणि 2000 एम्पियर इकडनं रिले 2 कडनं जाईल. फक्त आता चेंजेस काय झाले, आता काय चेंजेस होतील, कोणती डायरेक्शन उलटी म्हणजे आता कोणते रिले ट्रिप होईल, R2 ट्रिप होईल फक्त. R4 होईल का? हो. R4 ट्रिप होईल का? नाही होणार. आधी पहिल्या केस मध्ये आपण काय बघितले की एकाच वेळेला R2 आणि R4 हे ट्रिप झाले होते, बरोबर आहे. आता आपण त्याला डायरेक्शन दिली तर डायरेक्शन मध्ये बसतं कोण आहे, R2 बसतोय पण R4 बसत नाहीये. त्याच्यामुळे आता ट्रिप कुठला आहे सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या केस मध्ये R2 ट्रिप होणार. सगळ्यात पहिल्यांदा R2 ट्रिप होईल, बरोबर आहे. पण R4 होणार नाही कारण की त्याची डायरेक्शन आपण अशी सेट केलेली आहे आणि ती डायरेक्शन आता फ्लो होणाऱ्या करंटच्या उलटी आहे, बरोबर आहे. समजतंय सगळ्यांना? राईट. बरोबर. सो R2 ट्रिप झाल्यानंतर काय होणार आहे की जो 2000 एम्पियर फॉल्ट करंट सप्लाय होणार तो कट होऊन जाईल. हो बरोबर. बरोबर, हा कट होऊन जाईल. मग एंटर 5000 एम्पियर कोण देईल, म्हणजे आता फॉल्ट करंट जो आहे तो कुठून जाणार नाही, R3 मधनं जाणार नाही, R4 मधनं जाणार नाही, कारण R2 चा मेन सोर्सच कट झाला तिथला, बरोबर. बरोबर. मग आता सप्लाय करणं कोण करणार आहे, R1 5000, मग तो ट्रिप होऊन जाईल R1, बरोबर आहे. मग या केस मध्ये काय झालं की ज्या ट्रान्सफॉर्मरची फॉल्ट आहे त्या ट्रान्सफॉर्मरचेच R1 R2 ट्रिप झाले, दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरचे R3 R4 सेव्ह झाले आणि त्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून आपण फॉल्ट क्लिअर झाला. मग हा ट्रान्सफॉर्मर पिक्चर मधनं आउट झाला आणि हा सिंगल ट्रान्सफॉर्मर लोडला सप्लाय करू लागला. म्हणजे जेव्हा आपण नॉन डायरेक्शनल रिले वापरले तेव्हा गरज नसताना ही दोन्ही ट्रान्सफॉर्मरची ट्रिपिंग आपल्याला बघायला मिळाली. पण जर आपण डायरेक्शनल रिले वापरले तर त्या केसमध्ये एक ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर पासून जे काही लोड फीड करायचंय ते लोड आपण फीड करू शकतो. सो दिस इज द ब्युटी ऑफ डायरेक्शनल ओव्हर करंट अँड अर्थ फॉल्ट रिले. समजला? येस. डीप मध्ये आहे का, क्लिअर झालं हे बऱ्यापैकी? हो सर बरोबर. आता मी तुम्हाला काही कन्व्हेन्शन सांगतो की आता डायरेक्शनल रिले जेव्हा वापरतो आपण तर नॉर्मल जे आपले रिले आहेत ओव्हर करंट अर्थ फॉल्ट रिले त्याला आपण सीटी चे कनेक्शन देतो. पण जे काही डायरेक्शनल रिले वापरतो आपण त्याला आपल्याला सीटी सोबत पीटी चे पण कनेक्शन द्यावे लागतं. म्हणजे मग त्याला कळतं की पॉवरचा जो फ्लो आहे तो या साईडने आहे का त्या साईडने. त्याला आपण म्हणतो टुवर्ड्स बस किंवा अवे फ्रॉम बस. तर त्या पद्धतीने आपण त्याचे कनेक्शन केले असतात. तर पीटी सेकंडरी जे टर्मिनल आहे ते आपण डिव्हाइसला ए लावतो आणि न्यूट्रलला आपण अर्थ करतो. सीटीचे जे प्रायमरी टर्मिनल आहे P1 ते नेहमी बस कडे असतं. म्हणजे तुमचं 132 केव्ही ची जर सीटी असेल तर त्याचा P1 हा बस कडे असतो आणि 33 केव्ही ची ट्रान्सफॉर्मरची एलव्ही ची सीटी असेल तर त्याचा P1 बस कडे असतो. म्हणजे त्यांचे तोंड हे उलटे उलटे असतात. बऱ्याचदा काय होतं आपली सीटी फुटते, आपण घाई गडबडीत बदलून टाकतो आणि टेस्टिंग वाले आल्यानंतर सांगतात की बाबा याचा P1 उलटा झाला, मग ते परत काढत बसा आणि उलटा करा. त्याच्यापेक्षा नेहमीसाठी ही प्रॅक्टिस आपल्याला डोक्यात टाकायची आहे की सीटीचा जो P1 असतो तो ऑलवेज टुवर्ड्स बस, मग तो बस 132 केव्हीचा असो किंवा 33 केव्हीचा असो. ठीक आहे. सीटीचा सेकंडरी टर्मिनल जो आहे तो दोन टर्मिनल असतात त्याला S1 आणि S2. तर S1 जो आहे तो रिलेकडे जातो आणि S2 जो आहे त्याचा स्टार पॉइंट करून त्याचा अर्थ करतात. रिलेइंग सर्किट सांगतो कसं असतं. रिलेइंग सर्किट मध्ये एसी सर्किट मध्ये सीटी सर्किट आणि पीटी सर्किट आणि डीसी सर्किट मध्ये ट्रिपिंग सर्किट आणि अनॅन्शिएशन सर्किट असे
दोन टाईपचे सर्किट जे आहेत ते आपल्या रिलेच्या ह्याच्यामध्ये असतात. जर त्याचं ऑपरेशन कसं होतं ते जर बघायचं म्हटलं तर साधारणतः हा बस आहे, बसवरनं एक फीडरचं लोड गेलं आणि लोडचा करंट आहे 150 अँपिअर बॅलन्स. सीटीचे कनेक्शन जर करायचे म्हटले तर सीटी रेशिओ समजा 200/1 आहे. त्याचा P1 टुवर्ड्स बस, P2 टुवर्ड्स लोड. सीटीचे कनेक्शन केल्यानंतर यस तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे काही S1 आहे तो रिलेकडे घेऊन जायचा आणि आता याचा सेकंडरी करंट किती येणार आहे सीटीचा? 200 अँपिअर सीटी रेशिओ आहे आणि 150 अँपिअर लोड करंट आहे. तर सीटीला सेकंडरीला करंट किती मिळेल? किती करंट मिळेल? 1 एम्पियर. 150 अँपिअर लोड करंट आहे आणि 200/1 चा सीटी रेशिओ आहे. किती करंट मिळेल? कसं काढतात ते माहिती आहे का? सेकंडरीला 0.75 अँपिअर करंट. बरोबर. म्हणजे सीटीचा जो काही आपला ऍक्च्युअल करंट आहे जाणारा 150 अँपिअर डिवायडेड बाय सीटीचा प्रायमरी रेशिओ म्हणजे 150/200 इज इक्वल टू 0.75. बरोबर आहे. तर तिन्ही फेजला आता बॅलन्स करंट आहे 150 म्हणजे तिन्ही फेजला सेकंडरीला आपल्याला 150/200 150/200 0.75. ठीक आहे. आता हे S1 कुठे कनेक्ट करतात? आता S2 आपण सांगितल्याप्रमाणे S2 चं एकत्र करायचे आणि त्याला स्टार करून टाकायचं. ठीक आहे. मग आता इथं आपण TB आणले. TB वरती नॉर्मली हे फेरूल असतात C11, C31, C51 आणि C71. हे बॅकअप प्रोटेक्शनचे फेरूल आहे. तुम्ही कुठल्याही रिलेला जर बघितलं फीडरच्या किंवा ट्रान्सफॉर्मरच्या LVच्या बॅकअप प्रोटेक्शन म्हणजे ओव्हर करंट अर्थफॉल्ट रिलेला जर बघितलं तर याच पद्धतीचे कनेक्शन असतात. त्याचं हेच नाव असतं C11, C31, C51 आणि C71. मग आता त्या पद्धतीने आपण इथे R फेजचा रिले कनेक्ट करतो, Y फेजचा आणि B फेजचा. असे आपण तिन्ही फेजचे 3 रिले कनेक्ट करतो आणि तिघांचं जे काही बेरीज असेल ती आपण इथे अर्थफॉल्टला देतो. ठीक आहे. तर आता नॉर्मल कंडिशनला या पॉइंटला करंट किती मिळणार आहे? इथे करंट किती येईल? समेशनला किती अर्थफॉल्टला करंट किती जाईल इथे आता? 0. हे सगळ्यांना मान्य आहे? यस 0. ओके. कारण की हे वेक्टर सम असतं. तिन्ही फेज मध्ये 120 डिग्रीचा अँगल असतं. म्हणजे हा 75 प्लस 0 डिग्री प्लस 75 प्लस 120 डिग्री आणि प्लस 0.75 प्लस 240 डिग्री. तर या अँगल मुळे काय होणार आहे? त्याचं वेक्टर सम जे आहे ते नॉर्मल बॅलन्स कंडिशनला इथं 0 आहे. ठीक आहे. इथं आपल्याला 0 करंट मिळणार आहे. आता सिस्टीम ही नॉर्मल आहे, कुठल्याही प्रकारचा फॉल्ट नाही आहे, त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची ट्रिपिंग इथे दिसणार नाही. आता सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट झाला म्हणजे R फेजचा कंडक्टर तुटला आणि जमिनीला लागला. त्या केसमध्ये जे सुरुवातीला 150 अँपिअर लोड होतं तर ते R फेजचं लोड वाढलं आणि ते 150चं 1,500 झालं. Y फेज आणि B फेजला मात्र 0 करंट पकडू आपण, कारण की सगळा करंट जो आहे तो फॉल्टला सप्लाय करण्यामध्ये जाणार. त्या केसमध्ये सेकंडरीला करंट किती येईल? 1,500 अँपिअर. सेकंडरीला का? हा 7 पट येईल. 7 पट 7.5. 0.75 होतं, 10 ने वाढलं म्हणजे 7.5. ठीक आहे. पण Y फेजला आणि B फेजला मात्र 0 करंट आहे, कारण पूर्ण करंट हा फॉल्टला सप्लाय करंट लागलेला आहे. मग आता या पॉइंटला अर्थ फॉल्टच्या एलिमेंटला करंट किती मिळेल? 7.5 अँपिअर. 1.5. म्हणजे आता या एलिमेंटला ऑपरेट व्हायला काहीच हरकत नाही, कारण की त्याच्यातनं सुरुवातीला जो बॅलन्स कंडिशनला 0 करंट होता तो आता फॉल्ट झाल्यामुळे एकाच फेज मधनं करंट गेला आणि त्यांची बेरीज मिळाली 7.5. म्हणजे इथं अर्थ फॉल्ट एलिमेंट ऑपरेट होईल आणि आपला जो रिले आहे तो ट्रिपिंग कमांड ब्रेकरला देईल. अशा पद्धतीने त्याचे कनेक्शन्स असतात. चार्जर वरनं बॅटरी वरनं हा आपला ओपन कॉन्टॅक्ट ब्रेकरला आणि ओव्हरकरंट रिले. आता जर इथं फॉल्ट झाला तर फॉल्ट झाल्यानंतर काय होणार आहे की करंट वाढल्यामुळे हे काही जो ओपन कॉन्टॅक्ट आहे ओव्हर करंट अर्थ फॉल्ट रिलेचा तो काय होणार आहे? तो क्लोज होईल. जसा तो कॉन्टॅक्ट क्लोज झाला की ब्रेकर ट्रिप होईल. ब्रेकर ट्रिप झाला की फॉल्ट आपला आयसोलेट होईल. या पद्धतीचे आपल्या सर्किटरी सिस्टीम मध्ये आपण वापरतो.
वायरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने जर म्हटलं तर साधारणतः आपल्या ज्या काही सिटी आहेत त्या 2 कोअर किंवा 3 कोअर आपण फीडरसाठी वापरतो. तर त्याच्यामधल्या अशा टाईपचे कनेक्शन्स काढतात बघा, कोअर 1, कोअर 2, कोअर 3. आता आपल्या कामाचं जे आहे ओव्हरकरंट अर्थफॉल्टचं, त्याच्यामध्ये नॉर्मली कोअर 2 आपण वापरतो. तर त्याच्यामधनं बघा 2 टर्मिनल प्रत्येक फेजमधनं RYB मधनं काढले आणि हे TB वरती आणले आणि TB वरनं मग आपण पुढे पाडले. त्याचा फेरोल नंबर आहे C11, C31, C51 आणि C71. अशा पद्धतीची वायरिंग जी आहे ती आपल्या ओव्हरकरंट अर्थफॉल्ट रिलेला CTMB पासून एक्सटेंड केलेली असते. ठीक आहे. एक जर रिले आपल्याला बघायचं म्हटलं तर एक रिलेचं एक्झाम्पल इथं समोर टाकतोय मी की मायकॉमचा हा एक रिले आहे, त्याचा टाईप आहे P141. अशा टाईपचे कनेक्शन डायग्राम आहे. आता हा इथं बघा CTचे आणि PTचे तुम्हाला कनेक्शन दिसतील, कारण हा रिले डायरेक्शनल मोड मध्ये पण वापरता येतो. तेव्हा आहे IA, IB, IC आणि IN. इथं बघा C11, C31, C51 आणि C71 हे कनेक्शन अशा पद्धतीने करतात. आणि PT जर द्यायचं असेल तर PTचे कनेक्शन, पण आपण फीडरसाठी नॉर्मली PT देत नाही. त्याच्यानंतर जी रिले ऑपरेट झाल्यानंतर हे आउटपुट कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे तुमच्या ब्रेकरला हा NO कॉन्टॅक्ट जो आहे हा ब्रेकरला एक्सटेंड करता, जो की कॉन्टॅक्ट ऑपरेट झाल्यानंतर NC होतो आणि ब्रेकर जो आहे तो ट्रिप होतो, किंवा हा रिलेचा कॉन्टॅक्ट मास्टर ट्रिप रिले देतात आणि मास्टर ट्रिपचा कॉन्टॅक्ट ऑपरेट होऊन ब्रेकर ट्रिप होतो. तर साधारणतः जे जनरल गाईडलाईन आहेत, तर अशी जर सिस्टीम असेल आपली 2 ट्रान्सफॉर्मरची आणि त्याच्यावर 4 फीडर असेल तर असं अपेक्षित आहे तुम्ही मागे बोलल्याप्रमाणे की फीडर जो आहे तो फीडर 110 मिली सेकंदामध्ये ट्रिप व्हावा. ट्रान्सफॉर्मरचा जर फीडर ट्रिप झाला नाही तर तो फॉल्ट कुठून क्लिअर व्हावा, तर ट्रान्सफॉर्मरच्या LV रिलेकडनं ट्रिप व्हावा आणि त्या LV रिलेचा टाइम आपण ठेवतो 350 मिली सेकंद. जर ट्रान्सफॉर्मरचा LV पण ट्रिप झाला नाही तर ट्रान्सफॉर्मरच्या HV कडनं ट्रिप व्हावा आणि त्याचा टाइम साधारणतः ठेवतो 450 मिली सेकंद. तर अशा टाईपचे टाइम ग्रेडेशन आपल्या सिस्टीम मध्ये करतात. तर इथून पुढे नेहमीसाठी लक्षात ठेवा की फीडरचा टाइम हा साधारणतः 110 मिली सेकंद, ट्रान्सफॉर्मरच्या LVचा 350 मिली सेकंद आणि HVचा 450 मिली सेकंद. या पद्धतीचा टाइम ग्रेडेशन ओव्हर करंट अर्थफॉल्ट रिलेला आपल्या सिस्टीम मध्ये केलेला असतं. हे पर टेस्टिंग असल्यामुळे मी हे थोडं स्किप करतो, तुम्हाला समजत नसल्यामुळे. हे सेटिंग कसं करतात ते त्यांनी दिलेलं इथे, तर हे काही मी जास्त घेत नाही आता, कारण जेवढं तुम्हाला चांगलं समजलंय तेवढं राहू द्यावं असं मला वाटतं. जर मी क्लासरूम मध्ये तुम्हाला फिजिकली शिकवत असलो असतं तर हे बऱ्यापैकी एक्सप्लेन करता आलं असतं, पण तुम्ही म्हणतात की ते तुम्हाला थोडं जड जाते तर आपण हे सोडून देऊ. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये अजून एक फीचर असतं, त्या फीचरला आपण म्हणतो हायसेट फीचर, म्हणजे इन्स्टंटेनियस फीचर. तर त्याचं कसं असतं ते पण सांगून देतो तुम्हाला, की समजा इथे फीडर 1 वरती फॉल्ट झाला आणि त्याचा CT रेशिओ आहे 400 एम्पियर. फॉल्ट करंट जर साधारण त्या चौपटला टाइम ऑफ ऑपरेशन किती आहे, म्हणजे ह्या रिलेने किती वेळ ट्रिप व्हायला पाहिजे, तर ते कोण ठरवणार आहे, तर आपण जो काही ग्राफ वापरलेला स्टँडर्ड इनव्हर्सचा तो ग्राफ आणि जी काही TMS सेटिंग दिलेली त्याच्याप्रमाणे याचा टाइम ठरवेल. ती जर सेटिंग आपण काढली तर ती साधारणतः 200 मिली सेकंद येते. बरोबर आहे. म्हणजे ह्या फीडर वरती जर फॉल्ट झाला 1600 एम्पियरचा तर त्या रिलेला ऑपरेट व्हायला 200 मिली सेकंद लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ट्रान्सफॉर्मर हा 200 मिली सेकंद फॉल्ट फीड करत राहील, जे की आपल्यासाठी चांगलं नाही. मग आपण काय करतो, एक नवीन फीचर रिलेमध्ये आणलेलं आहे हायसेट फीचर. तर त्या हायसेट फीचर आपण इनेबल करतो आणि त्या फीचरच्या माध्यमातून 1600 एम्पियर किंवा त्यापेक्षा जास्त करंटचा जर फॉल्ट असेल तर रिले कुठल्याही प्रकारचा IDMT कॅरेक्टरिस्टिक्स बघणार नाही, तो फटकन ट्रिप करून टाकेल. ठीक आहे. आणि ते ट्रिप झाल्यामुळे तेवढा वेळ फॉल्ट करंट जो आहे तो सिस्टीम मध्ये राहणार नाही, तो इमिजिएट ट्रिप करून टाकेल. तर हे हायसेट फीचरचं बेनिफिट आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. हे आता ओव्हर करंटचं जर सेटिंग म्हटलं तर साधारणतः अशा टाईपचे त्याचे सेटिंग पॅरामीटर असतात आणि ते जर आपण बघायचं म्हटलं तर तुम्हाला आपण सांगितल्याप्रमाणे हा स्टँडर्ड इनव्हर्स कर्व आपण वापरतो. ठीक आहे. PSM जो आहे तो नॉर्मली 100% आपण सेट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर TMS जो आहे तो साधारणतः TMS आपण फीडरचा 0.05 असा सेट करतो. ठीक आहे. आणि हे जे आहे हे सगळं ओव्हर करंट फीचरचं आहे, आतापर्यंत जे बोललेलं आहे ते हे. आणि हे जे आहे हे हायसेट फीचरच आहे. तर हायसेट फीचरला आपण टाइम जो आहे तो 0 ठेवतो. तर अशा प्रकारे आपण त्या रिलेची सेटिंग करतो टेस्टिंगवाले, आणि आपल्याला जे काही टाइम आहे 110, 350 आणि 450 हे आपल्याला
ऑपरेशन मध्ये बघायला मिळतात. तसंच अर्थ फॉल्टचं पण सेटिंग पॅरामीटर सेम आहे. आपण स्टँडर्ड इन्व्हर्सचा कर्व वापरतो. पीएसएम जो आहे तो अर्थ फॉल्टचा पीएसएम मात्र आपण 30% ठेवतो. टीएमएस जो आहे तो 0.05 ठेवतो आणि इथं पण हायसेटचा जो टाइम आहे तो 0 ठेवतो. आपण 4 पट किंवा 3 पट ठेवून 0 ठेवतो. तर अशा प्रकारे आपल्या ओव्हरकरंट अर्थ फॉल्ट रिलेला आपण सेटिंग देतो आणि त्याच्याप्रमाणे रिले जे काय आहे ते ऑपरेट होतात का नाही ते आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याचदा काय होतं की फीडरच्या आधी ट्रान्सफॉर्मरचा रिले ऑपरेट होतो, मग टेस्टिंगवाले येतात आणि ते टाइम जो काही सेट केलाय तो चेक करतात, त्याच्याप्रमाणे तो रिवाइज करतात आणि कदाचित तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना आपल्याला दिसतो. तर दिस इज ऑल अबाउट द ओव्हर करंट अँड अर्थ फॉल्ट रिले. थोडंसं टेक्निकल आहे, तुमच्या रुटीन मधलं नाही आहे, पण मी असं समजतो की तुम्हाला ह्याच्यातनं साधारणतः 4-5 गोष्टी आपल्याला कळाव्या अशी माझी अपेक्षा आहे. पहिली गोष्ट म्हणजे साधारणतः फॉल्ट करंट कितीपासून कितीपर्यंत व्हॅरी करतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आयडीएमटी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या रिलेला आपण स्टँडर्ड इन्व्हर्स रिले वापरतो, कर्व वापरतो. चौथी गोष्ट पीएसएम आणि टीएमएस जनरल आयडिया काय आहे ते. पाचवी गोष्ट डायरेक्शनल रिलेचा आपल्या सिस्टीम मध्ये फायदा कसा होतो. आणि सहावी गोष्ट थोडंफार रिलेला दिले जाणाऱ्या सेटिंग आणि रिलेचा ऑपरेशन टाइम म्हणजे फीडरला किती वेळा ट्रिप हवं, ट्रान्सफॉर्मरच्या एलव्हीला किती वेळा ट्रिप हवं आणि एचव्हीला किती वेळा ट्रिप हवं. या 5 ते 6 गोष्टी मला या लेक्चर मधनं तुमच्याकडनं अपेक्षित आहे, समजाव्या असं मला वाटतं. तर त्या समजल्या का एवढं मला सांगा. हो सर समजलं. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही बंधन ठेवू नका की मी तुमचा सर आहे किंवा तुम्ही असं काहीच नाहीये. आम्ही पण जे काही शिकलेलं आहे हे आमच्या एक्सपिरियन्सवरनं शिकलेलं आहे. एक्सपिरियन्स कधी येतो जेव्हा आपण काम करतो तेव्हा. तर तुम्हाला जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही काम करा, तुमचं नॉलेज वाढेल. तुम्हाला वाटलं तर माझा फोन घ्या, शेअर करून तुम्ही कधी वाटलं कुठली शंका आली करू शकता. तुमचं नॉलेज वाढवा, नॉलेज वाढून ऑर्गनायझेशन मध्ये रिस्पेक्ट गेन करा, हा आमचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर मी इथं ओव्हरकरंट अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन थांबवतो आणि एलबीबी प्रोटेक्शनला सुरुवात करतो.